केसांच्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती ना हे तेल ना अत्यंत उपयुक्त आहे. तुमचं डॅन्ड्रफ असेल, हेअरफॉल असेल, केसवाढी असेल किंवा केसांच्या चमकसाठी असेल. तर नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर गावाकडचा ना आजचा दुसरा दिवस आहे आणि मी ना शेतात घास कापायला गेले होते. म्हटलं चला शेतावरची एक कॅमेरा फिरवून घेऊयात आणि तुम्हाला पण दाखवूयात कसं हिरवंगार शेत छान दिसतंय. त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर ना छान असे अनारसे करायला घेतले. कारण पीठ वगैरे ना ऑलरेडी रेडी होतं सगळं आणि फक्त करायचं होते. मग आम्ही दोघींनी मिळून ना केले अनारसे आणि अतिशय अप्रतिम असे अनारसे झालेले आहेत. रेसिपी कोणाला हवी असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर ना मग तेल बनवायचं होतं. मग मावशींकडे ना शेजारी जास्वंदाचं झाड आहे मोठं, तर तिथून छान अशी फुलं तोडून आणली जास्वंदीची आणि शेतातच आहे ना असं कढीपत्ता आहे छान घरचाच आहे, तर मग तो कढीपत्तासुद्धा आणला. तर काही अजून साहित्य आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत महत्त्वाचं. तर शेवटी अजून एक आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथे त्यासाठी ना मी आधी तेल गरम करायला घेतलं आहे आणि पॅराशूटचं तेल आपल्याला जेवढं तेल करायचं आहे तेवढं टाकलं आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं, कढीपत्त्याची पानं आणि मेथीचे दाणे 2 चमचे ठेचून घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला मेथीचे दाणे उकळून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान. त्यानंतर आपल्याला जास्वंदीची फुलं टाकायची आहेत. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. तर शेवटी आपण जे काही साहित्य टाकणार आहोत ना ते आपल्या केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी मदत करतं आणि मेथी दाणे वगैरे आपल्या केसांच्या वाढीसाठी वगैरे छान असतात. जास्वंद आपल्या ची जी काही केस गळती होत असते ते थांबवण्याचं काम करते. तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये शेवटी घातलेले आहेत मंजूळ. तर मंजूळ हे आपल्या केसांसाठी, स्किनसाठी अत्यंत उपयुक्त असतात. तर कोंडा नाहीसा करण्यासाठी ना आपण या तेलामध्ये मंजूळ घातलेले आहेत तुळशीचे. तर छान तेल कढून घेतलेलं आहे आणि नंतर मग ते गाळून घेतलं एका भांड्यामध्ये. आवडलं असेल तर लाईक शेअर